नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसरचं. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. ती सिरीज म्हणजे महत्त्वाचे जे प्रश्नांचे टाईप्स आहेत गणित या विषयाचे, त्यावर आपण छोटे छोटे लेक्चर्स तयार करतोय आणि त्या टाईपचे प्रश्न भरपूर परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. आज सुद्धा असाच एक टाईप पर्सेंटेजशी रिलेटेड एक महत्त्वाचा टाईप, आणि या टाईपमध्ये वस्तूंच्या संख्या क्वांटिटी दिलेल्या असतात आणि त्यामध्ये नफा किंवा तोटा जो काही होत असेल तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो. पण हा प्रश्न सोडवण्याच्या आधी एक छोटासा शॉर्टकटचा फंडा लक्षात घ्या की पर्सेंटेज कुठलेही असो, हा पर्सेंट नफा असो किंवा पर्सेंट तोटा असो, जो काही फरक दिलेला असेल, आता हा फरक म्हणजे कोणता की तुम्हाला दोन टाईपचे क्वांटिटीज म्हणजे वस्तूंच्या संख्या, तुम्हाला वस्तूंच्या संख्या दिलेल्या असतील, वस्तूंच्या संख्या म्हणजे क्वांटिटी. तर दोन टाईपच्या ज्या क्वांटिटी दिलेल्या असतील त्या दोघांमधील फरक फरक याला भाग द्यायचा आहे. भाग द्यायचा आहे कशाने? विकलेल्या वस्तूंच्या 1%. म्हणजे तुमचं उत्तर 5 सेकंदामध्ये जनरेट होतं. अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने उत्तरे काढली जातात बघूया. जसं क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय बोलताय की 15 वस्तूंची खरेदी किंमत, 15 वस्तू कशाच्या आहेत? खरेदी किमतीच्या. बरोबर बरोबर 12 वस्तूंची विक्री किमती, 12 वस्तूच्या विक्री किमती एवढी होत असेल तर किती टक्के नफा होईल असा प्रश्न. खूप साऱ्या परीक्षांमध्ये ते एमपीएससी असो, एसएससी असो, रेल्वे असो, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी, इतर सर्व परीक्षांमध्ये या टाईपवर खूप सारे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत आणि विद्यार्थी याला एक्स कन्सिडर करतात किंवा 100ने गुणाकार करून वगैरे खूप साऱ्या लांबलचक पद्धतीने करतात. साधा सोपा वे सांगताय आणि तो वे आहे हा जो वर लिहून दिलेला आहे, फरक भागीला विकलेल्या वस्तूंचा 1%. तर फरक म्हणजे कुणाचा? या ज्या दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत, ही 15 आणि ही 12 वस्तूंच्या संख्या आहेत, या क्या वस्तूंच्या संख्या यांच्यातील फरक घ्यायचा आहे. पर्सेंटेज काही असो, पर्सेंट नफा असो, पर्सेंट तोटा असो, डझंट मॅटर, उत्तर मात्र सारखंच येईल. तर या दोघांचा फरक 15चा फरक, 15 आणि 12 यांचा फरक, तर यांचा फरक मिळतोय 15 आणि 12चा फरक 3. याला भाग द्यायचा आहे. भाग द्यायचा आहे कशाने? तर विकलेल्या वस्तूच्या 1%. आता प्रश्न वाचून तुम्हाला नक्कीच कळेल की किती वस्तू विकण्यात आलेल्या आहेत. बघा, हे जे 15 वस्तू आहेत या तर खरेदी केलेल्या आहेत. या 15 वस्तू काय आहेत? खरेदी केलेल्या आहेत. आणि विकल्या किती आहेत? तर 12 वस्तूच्या विक्री किमती एवढी, म्हणजे विकलेल्या वस्तू किती आहेत? 12. आणि याचा 1%, 1% म्हणजे 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट हा जो 12 आहे याला 2 अंकाच्या पूर्वी 1 2 डेसिमल पॉईंट इथे ते नाही, म्हणजे हा याला म्हणतात 1%. याला काय म्हणतात? 1%. 1%ने भाग देणे आणि यांच्यापासून जी काही संख्या तयार होत असेल ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला बघूया. या 12चा 1% 0.12 ने भाग म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. सर्वात आधी तर डेसिमल पॉईंट सारखे करून घेऊया. 2 अंकाच्या खाली आहे तर वर डेसिमल घेऊन 2 शून्य जोडून घ्या आणि डेसिमल पॉईंट अशा स्थितीमध्ये कट होतो तर वरचा झालाय 300 आणि खाली झालाय डेसिमल पॉईंट कटला तर 12. यांच्यामध्ये भाग द्या आणि ऑप्शन मध्ये उत्तर शोधा. तुम्हाला सहज तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की 12 दुने 24 आणि 12 पंचे 60 म्हणजे 25% नफा व्हायला पाहिजे या व्यवहारात. ऑप्शन मध्ये जर शोधायला गेलं तर ऑप्शन नंबर बी हे तुम्हाला उत्तर मिळेल. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, पण केव्हा वापर करायची आहे? जेव्हा वस्तूच्या संख्या म्हणजे क्वांटिटी मध्ये दिलं असेल किंवा वस्तूचे वस्तुमान किलोग्राम ग्राम मध्ये यावर जर प्रश्न असेल तर या पॉईंटचा वापर करून तुम्हाला सहज उत्तर काढता. चला, हा पहिला प्रश्न समजून दिलाय. चला दुसऱ्या प्रश्नाला येऊया. असे 4 प्रश्न आपण या सेशन मध्ये घेऊया. चला बघूया. 24 वस्तूची खरेदी किंमत, ही खरेदी आहे, बरोबर 21 वस्तूची विक्री किंमत होत असेल तर किती टक्के नफा होईल? टक्के नफा काढायचा आहे. प्रश्न कुठलाही असो, टक्के नफा असो किंवा टक्के तोटा, दोन्ही स्वरूपामध्ये या पॉईंटने उत्तर निघतं. चला या दोघांचा डिफरन्स बघूया. 21 आणि 24 चा डिफरन्स म्हणजे 3 भागीला विकलेल्या वस्तूंचा 1%. विकल्या किती बघा, तर 24 तर खरेदी केलेल्या आहेत, 21 या विकलेल्या आहेत, तर 21चा 1% म्हणजे 0.21. डेसिमल पॉईंट पुन्हा इथे सारखा करूया, 2 शून्य समोर वाढवूया, 2 अंकाच्या पुढे डेसिमल पॉईंट म्हणजे डेसिमल पॉईंट कट झालाय, वर तयार होत आहे 300 आणि खाली तयार होत आहे 21.
आता जर ऑप्शन मध्ये बरोबर बघत असाल तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत मिक्स फ्रॅक्शन मध्ये, तर तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण कन्वर्ट करता आलं पाहिजे. चला आधी तर तीन तीन ने भाग देऊया. तीन ने वर जर भाग दिला तर तो होत आहे 100. तीन ने खाली भाग दिला तर 3 7 21 7. आता या 100 भागीला 7 याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला, आणि तुम्हाला आलं पाहिजेच कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहे. फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन याचं वारंवार तुम्हाला काम पडेल. तर 7च्या टेबल मोजा 100 पर्यंत, तर आय थिंक 14 7 98 होतात, राईट. 14 7 98, 98 पर्यंत गेलोय आपण. आणि या दोघांचा फरक 100 आणि 98चा फरक त्याला लिहूया अंशामध्ये, भागीला 7 हा छेदामध्ये, म्हणजे इतके टक्के नफा असायला पाहिजे त्याला या व्यवहारात. आणि असं काही ऑप्शन तुम्हाला मिळतं का, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय, हे आन्सर असायला पाहिजे. खूप विद्यार्थ्यांसाठी अशा टाईपचे प्रश्न खूप कठीण असतात किंवा किचकट असे समजा ते समजतात, बट असतात मात्र खूप साधे सोपे. तुम्हाला त्याच्या मागचे ट्रिक्स बिहाइंड जर माहिती असतील तर सहज सॉल्व्ह होतात. चला 2 प्रश्न झाले, पुन्हा 2 प्रश्न घेऊया समोर याच टाईपवर, की फरक भागीला विकलेल्या संख्यांचा एक. चला आता असे प्रश्न तर तुम्ही खूप बघितले असाल, की एक दुकानदार 950 ग्राम साखर विकतो बोलतोय, म्हणजे विक्री काय आहे 950 ग्रामची. विक्री 950 ग्राम. मी तुम्हाला सांगितलंय की वस्तूंच्या संख्या असतो किंवा वस्तूचे वस्तुमान म्हणजे ग्राम किंवा किलो मध्ये असेल तर या फंड्याला आपल्याला अप्लाय करता येईल. एक दुकानदार 950 ग्राम साखर विकतो तेव्हा त्याला 1 किलो साखरेच्या खरेदी मूल्याएवढी, म्हणजे 1 किलो काय खरेदी. आता 1 किलो म्हणजे 1000 ग्राम असं लिहिता येईल आपल्याला, राईट ना, कारण हा 950 ग्राम आहे. तर 1 किलोला कसं लिहूया आपण, 1000 ग्राम. तर 1000 ग्राम काय ही खरेदी आहे, खरेदी 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 मूल्य एवढी किंमत मिळते. तर त्याला किती टक्के नफा होत असेल, अगेन काढूया टक्के नफा यांचा. 950 ग्राम आणि 1000 ग्राम यांच्यातील फरक म्हणजे अंतर. तर तुम्हाला 1000 मधून 950 कमी करा तर 50 ग्रामचा फरक मिळतोय. फरक लिहिलाय वर आणि खाली भाग द्यायचा आहे विकलेल्या वस्तूच्या 1%. कोणती विकली आहे, ही तर खरेदी आहे. विकली कोणती आहे, विकलेली आहे 950 ग्राम. वस्तुमान मध्ये दिलेले ग्राम मध्ये, तर विकलेल्याच्या 1%, या 950च्या 1%, म्हणजे 2 अंकाच्या पूर्वी 1 2 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊ, म्हणजे तो होता है 9.5. 9.5 राईट ना. 1% म्हणजे 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट दे. चला इथे डेसिमल पॉईंट सारखा करूया. इथे एका अंकाच्या पूर्वी याला 1 0 जोडून देऊया, म्हणजे हा होता है 500 भागीला हा होता है 95. आता पुन्हा यामध्ये जर बघाल तर तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये ऑप्शन दिसतात. तर आधी तर 5 ने भाग देऊन देऊया आपण. 5 ने या 500ला भाग दिला तर तो झालाय 100. 5 ने 95ला भाग दिला तर 19 पंचे 55. आता ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना असं वाटतं की अशा प्रश्नाचं उत्तर जिथे 50चं डिफरन्स दिसतं 5% असायला पाहिजे, ऑप्शन नंबर सी. आणि ते त्याला टिक पण करतात घाई गडबडीत, पण चुकतं, कारण हा प्रश्न तुम्हाला नोकरी देणारा इतका साधा सोपा असणार नाही. चला याला कन्वर्ट करा मिक्स फ्रॅक्शन मध्ये. 19चा टेबल 100 पर्यंत 19 पंचे 95, राईट ना. कुठपर्यंत गेलोय आपण, 95 पर्यंत. 95 आणि 100चा फरक तो मिळतोय 5, त्याला लिहूया अंशामध्ये, आणि भागीला 19 इतके टक्के त्याला नफा असायला पाहिजे. आणि हे ऑप्शन मध्ये शोधणे आहे. 5.5/19 हे मिळतंय तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. गडबडून जाऊ नका. असं वाटतं या प्रश्नामध्ये की 950 आणि 1 किलो यांच्यामध्ये 50चे डिफरन्स आहे, तर 5% नफा किंवा तोटा होत असेल, पण असं होत नाही. तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. तर याचा राईट आन्सर आहे 5.5/19 इतके टक्के त्याला नफा होत असेल. पुन्हा एक शेवटचा प्रश्न घेऊया. यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 4. एक दुकानदार खरेदी किमतीवरच सामानाची विक्री करतो असा बोलतोय, पण 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 तो 1 किलोच्या वजनात फक्त 960 ग्राम वजन भरवतो. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. अगेन तुम्हाला टक्के नफा काढायचा आहे. प्रश्न आधी समजून घ्या. तो बोलतोय की तो खरेदी किमतीवरच सामानाची विक्री करतो, पण तो 1 किलोच्या वजनात, म्हणजे 1 किलोच्या वजनात तो सांगताय 1 किलो. 1 किलोच्या वजनात म्हणजे 1 किलो काय त्याची खरेदी आहे, खरेदी. आणि तो सांगतोय की 1 किलो, पण तो जेव्हा
वजन भरवतो त्यावेळेस 960 ग्राम, 1 किलोच्या वजनात 960 ग्राम म्हणजे काटा मारतो तो. म्हणजे हे 960 काय झालंय त्याची विक्री. 960 काय झालंय विक्री. तो बोलतोय की 1 किलो दिलेला आहे पण तो वजन भरवतो फक्त 960 ग्राम, म्हणजे चिटिंग करतो, तो चिटिंग करतो. आणि चिटिंग करतो त्यामुळे याला इथे नक्कीच फायदा व्हायला पाहिजे. तर तुमची खरेदी आहे 1 किलो, 1 किलो म्हणजे 1000 ग्राम, 1 किलो म्हणजे 1000 ग्राम आणि विक्री आहे 960 ग्राम. तर दोघांमधील फरक बघा, 1000 ग्राम आणि 960 ग्राम, तुम्हाला 40 ग्रामचा फरक मिळतोय. तर 40 जो काही फरक आहे तो लिहूया वर, भागीला 1% विकलेल्या क्वांटिटीचा. हा तर खरेदी आहे, विकलेली क्वांटिटी आहे 960. तर 960चा 1% म्हणजे 2 अंकाच्या पुढे डेसिमल पॉईंट देऊ, म्हणजे तो झालाय 9.6. डेसिमल पॉईंट जर सारखा केला तर वर तयार होतोय 400 आणि खाली तयार होतोय 96. अगेन या प्रश्नांची तर ऑलमोस्ट उत्तरे जी असतात ती मिक्स फ्रॅक्शन मध्येच असतात. तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आधी तर यांना भाग देऊया. बघा 2-2 ने जातोय, 4-4 ने जातोय, 8-8 ने पण जातोय आणि 16-16 ने पण भाग देत आहे. 16 ने जर मी इथे भाग दिला, 16 दुने 32, 16 पंचे 80, 16 ने याला भाग दिला तर 16 सखम 96. तुम्हाला ऑप्शन मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे तर या 25/6 ला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 6चा टेबल 25 पर्यंत, 6 चौक 24, राईट, 24 पर्यंत गेलाय. या दोघांचा डिफरन्स राहिलाय 1, वर लिहूया आणि भागाकारात 6, म्हणजे इतके टक्के त्याला या व्यवहारात नफा असायला पाहिजे. 4.1/6 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतं. खूप महत्वाचा टाईप आहे आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावर डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन्स आढळतील. तर हा एक छोटासा टाईप जो आपण मागच्या काही लेक्चर पासून घेतोय की महत्वाच्या टाईपचे, तर हा टाईप सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रश्न संख्यांच्या स्वरूपात म्हणजे क्वांटिटीमध्ये दिला असेल किंवा तो वस्तुमान वस्तुमान म्हणजे ग्राम किलोग्राम मध्ये दिलेला असेल आणि दोन क्वांटिटीचा फरक घेणे आहे, त्यामध्ये विकलेल्या वस्तूचा 1% भाग देणे आहे, तुम्हाला भागाकार बरोबर करता आला पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे सहज समजतात. आय होप की तुम्हाला हा समजला असेल. पण पुन्हा जर तुम्हाला गणितामध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल, गणितामध्ये एकदम परफेक्ट व्हायचं असेल, तर प्ले स्टोर वरून मिशन ऑफिसर्स या नावाचं ऍप्लिकेशन, या नावाचं ऍप इन्स्टॉल करता येईल तुम्हाला. हे आमच्याच क्लासेसचं ऍप आहे. तर प्ले स्टोर वरून मिशन ऑफिसर्स या नावाचं ऍप इंस्टॉल करा. तुम्हाला खूप सारा गणिताचे जे काही ट्रिक्स आहेत किंवा शॉर्टकट्स आहेत ते सर्व मिळतील. किंवा तुमचे काही इतर प्रश्न असतील, किंवा काही क्वेरीज असतील, काही शंका असतील, किंवा तुम्हाला काही मला सजेस्ट करायचं असेल किंवा काही तक्रारी असतील, तर तुम्हाला या नंबरवर 9552028988 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल. कॉल करू नका, कारण शक्यतो मी जास्तीत जास्त बिझी असतो, कॉल रिसिव्ह करत नाही. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील किंवा तक्रारी असतील किंवा सजेशन्स असतील त्या तुम्हाला देता येईल. आणि विशाल सर म्हणून हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल. तर हे एक छोटंसं पुन्हा एक महत्त्वाचा टाईप आपण शिकलेलो आहे आणि हा नक्कीच कुठेतरी समोरच्या परीक्षांमध्ये तुमच्या कामात येईल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या काही तक्रारी असतील किंवा काही सजेशन्स असतील त्यासुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मेन्शन करता येईल. राईट. तर तात्पुरता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. आपण भेटूया पुन्हा एक नवीन टाईप घेऊन नेक्स्ट व्हिडिओला. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.